थँक्यू. ॲक्च्युली आहे ना, खूप लोकांना असं वाटतं की आम्ही असं डायरेक्ट एवढे मोठे सेलिब्रिटी वगैरे झालो आहे, पण असं काही नाही आहे माहिती आहे. म्हणजे तुला पटणार नाही, लिटरली आम्ही 50-100 रुपयांपासून काम करून इथेपर्यंत पोहोचलो आहे. दॅट्स अ रिझन की आम्ही एवढ्या स्ट्रगलमधून इथंपर्यंत पोहोचलो आहे. इट्स नॉट इझी जर्नी. ओके ओके, तर ही न्यूज पसरली आहे सगळीकडे की लग्न. तर असं काही नाही आहे. ॲक्च्युली आम्ही एका फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान भेटलो होतो आणि दॅट्स वॉज अ व्हेरी नाईस स्टोरी. ती स्टोरी अशी होती की आम्ही एका सीनमध्ये ॲक्ट करत होतो आणि जस्ट फक्त एका स्क्रिप्टमध्ये एक रोमॅन्टिक मोमेंट होता आणि दॅट वॉज अ स्क्रिप्ट आणि ओके येस, म्हणजे आहे ना एकदम फुल अँड फायनलच गं. एकच सीन केला असेल आम्ही फक्त रोमॅन्टिक. येस. नाही, माझे आई बाबा खूप म्हणजे एकदम आम्ही पुअर फॅमिलीमधून बिलॉंग करतो. म्हणजे असं काही रिच नाही आहे जास्त. पण आधी खूप घरी काही मान्य नव्हतं. म्हणजे हे जे काय आम्ही व्हिडिओज करतो, जे काय मान्य नव्हतं. पण येस, जेव्हा आम्ही खूप चांगले कंटेंट करायला लागले, खूप लोकं आम्हाला ओळखायला लागली, तेव्हा येस की फॅमिली तयार झाली. बट त्यांच्यामागे पण खूप गोष्टी आहेत की आमचे एफर्ट्स आहेत की आम्ही खूप म्हणजे एडिट करायला बसताना की तास 2 तास एडिटिंगला जातो. रील्स आले, मग फिल्म्स आले, मग शूटिंग्स आले. सो त्याच्यानंतर मला फॅमिलीने पण खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांना आधी या गोष्टी पटत नव्हत्या. पण जेव्हा येस खरंच या गोष्टी जेव्हा पोचल्या, मी तिथंपर्यंत पोचले, जेव्हा लोक मला चांगल्या नावाने ओळखायला लागले, येस दॅट्स अ पॉईंट. आणि आता खूप छान वाटतं आता. म्हणजे आता खूप मस्त वाटतं. ग्लो वगैरे असं काही नाही गं. स्किन केअर असं काही नाही मी प्रॉपर करत. फक्त उठल्या कोमट पाण्यातून मध घालून पिते. बाकी काही नाही. म्हणजे बाकी काहीसुद्धा चेहऱ्याला नाही. मग माझे जे डर्मॅटॉलॉजिस्ट देतात तेच. बाकी दुसरं असं काही लावत नाही. बाकी मग कसं होतं, मग स्किनला इश्यूज वगैरे येतात. सो नाही, बाकी काहीच नाही करत. तो खूप ट्रोल झाला होता यार. येस येस. अरे ॲक्च्युली आहे ना, आपण काहीही केलं ना तरी एका सेकंदात व्हायरल होतं, ट्रोल होतं. त्यामुळं नाही यार, लक्ष नाही द्यायचं. काही गोष्टींकडे लक्ष न दिलेलं बरं असतं. नाहीतर आहे ना हेच अटकतं. त्यामुळे नाही लक्ष द्यायचं. मी तर अजिबात नाही, बिलकुल देत नाही. थँक्यू.